नमस्कार, योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज बघा आपण मुगाच्या डाळीचा वापर करून मस्त असं थालीपीठ बनवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेलं आहे। आणि हे थालीपीठ बघा तुम्ही मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता। अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे बघा, खायला एकदम पौष्टिक आहे। तर थालीपीठ बनवण्यासाठी बघा काय काय साहित्य आपण घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे बघा 1 वाटी भरून मी मुगाची डाळ रात्रभर पाण्यात भिजू घातली होती, कारण मी सकाळी बनवत होते मुलीच्या डब्यासाठी। त्यासाठी बघा 1 वाटी भरून मी मुगाची डाळ रात्री भिजू घातलेली होती आणि सकाळी उठून डाळीतलं पाणी काढलेलं आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेतलेली आहे बघा। त्याच्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, थोडासा आल्याचा तुकडा आणि 1 लसणाचा गड्डा सोलून घातलेला आहे आणि थोडंसं पाणी वतून आपल्याला हे जाडसर वाटून घ्यायचं आहे। तर आता बघा पाणी ओतलेलं आहे, झाकण लावून घेऊया आणि मिक्सरला फिरवून घेऊ। इथे बघा झाकण काढलेलं आहे, मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने बघा मी वाटून घेतलेलं आहे। पातेलं घेतलेलं आहे बघा, त्याच्यामध्ये सगळं डाळ वाटून घेतलेली आपल्याला काढून घ्यायची आहे। तर इथे बघा सर्व डाळ मी काढून घेतलेलं आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला 1 वाटी भरून तांदळाचं पीठ घालायचं आहे, दुसरे पीठ घालायची गरज नाही। 1 वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि आता याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत, मोठभर पालक चिरून घातलेला आहे, सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर। तर आता याच्यामध्ये बघा 1 मोठा टोमॅटो बारीक छान असं चिरून घालायचा आहे आणि 1 बटाटा आपल्याला किसून घालायचा आहे। बटाटा किसायचा, स्वच्छ धुवायचं आणि मग घालायचं। आता आवडीप्रमाणे मसाले घालायचे। 1 चमचाभर इथं लाल तिखट घातलेलं आहे, पाव चमचा हळद घातलेली आहे, चवीनुसार मीठ घातलंय, पाव चमचा जिरा पावडर घातलेले आहे, थोडासा ओवा घातलेला आहे आणि आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचंय। तर यामध्ये मी धना पावडर टाकलेला नाही, माझ्याकडचा धना पावडर संपलेला होता। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये अजून मसाले ॲड करू शकता, पण मी इतकेच मसाले घातलेले आहेत आणि खरंच खूप चवीला झालं होतं, छान झालं होतं। आता बघा सगळं मिक्स करून घेतलंय। तर आता यामध्ये बघा थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे, पाणी घालून परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ आपल्याला छान असं कालवून घ्यायचं आहे। तुमच्या आवडीप्रमाणे बघा तुम्ही तिखट मीठाचा वापर करू शकता। तर मी या रेसिपीला बघा थालीपीठ नाव दिलेलं आहे, तुम्ही काय नाव द्याल कमेंट करून नक्की सांगा। आणि हे मुगाच्या डाळीचं मिश्रण छान असं मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे बघा। आता बनवायला घेऊया। गॅसवरती पॅन ठेवलेला आहे बघा, त्याच्यामध्ये थोडंसं तेल ओतलेलं आहे। तेल छान गरम झाले की 1 चमचाभर आपल्याला इथं हे मिश्रण घालायचं आहे आणि अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं आहे बघा। गॅस थोडासा मध्यम ठेवायचा आणि खालची बाजू 1-2 ते 3 मिनिट छान अशी भाजून घ्यायची। तर इथे बघा चमच्याच्या सहाय्याने सर्वकडे आपण पसरवून घेतलेलं आहे पॅनमध्ये, तुम्ही हवा असेल तर तव्यामध्ये सुद्धा करू शकता। तर याच्यावरून थोडंसं आपल्याला तीळ घालायचे आहे। आता बघा 1-2 ते 3 मिनिट आपले इथं झालेले आहेत आणि 3 मिनिटानंतर बघा आपण ही वरची बाजू खाली टाकून घेऊया आणि इथे तुम्ही बघू शकता आपण पलटवून घेतलेला आहे आणि आपली वरची बाजू तुम्ही बघा फ्राय केलेली किती सुंदर दिसते, कलर किती सुंदर आलेला आहे। अशा पद्धतीने बघा दोन्ही बाजूने आपल्याला हे थालीपीठ छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि दाबून भाजायचं, म्हणजे आतमध्ये आपलं पीठ कच्चं राहणार नाही। इथे बघा आलटून पालटून मी छान असं हे थालीपीठ भाजून घेतलेलं आहे। जवळून दाखवते, कलर तुम्ही बघू शकता, बघूनच तोंडाला पाणी सुटेल असं हे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे। अगदी कमी तेलामध्ये आपण हे थालीपीठ छान असं भाजून घेतलेलं आहे। दुसरं पण थालीपीठ एक तुम्हाला बनवून दाखवते। पॅनमध्ये तेल ओतलेलं आहे बघा थोडंसं आणि परत 1 चमचा बॅटर आपण घातलेला आहे आणि पसरवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पसरवून घ्यायचं। तर इथे बघा चमच्याच्या सहाय्याने सर्व पसरवून घेतलेलं आहे आणि वरून थोडंसं आपण तीळ घातलेलं आहे। मगासारखंच आपल्याला 1-2 ते 3 मिनिट हे खालची बाजू छान अशी भाजून घ्यायची आहे आणि मग पलटायचं आहे। अशा पद्धतीने बघा दोन्ही बाजूने आपल्याला आलटून पलटून छान असं खरपूस भाजून घ्यायचं आहे। आणि इथे बघा कलर किती मस्त आलेला आहे।
सर्व थालीपीठ बघा अशा पद्धतीने मी बनवून घेतलेलं आहे। राहिलेलं पीठ तसंच शिल्लक आहे, लागेल तसं गरम करून आपण खाऊ शकतो। आणि ते बघा हे थालीपीठ बनवून तयार आहेत आणि तुम्ही बघू शकता कलर किती मस्त आलेला आहे। एकदम बघूनच खावंसं वाटेल असं हे थालीपीठ तयार झालेलं आहे। ज्यांना कोणाला आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील आणि मुलांच्या डब्यामध्ये दिले तर मुलं पूर्ण डबा संपवून येतील अशी ही रेसिपी आहे बघा, लहानांपासून मोठ्यांना सुद्धा आवडणारी। आणि या थालीपीठमध्ये आपण बेसनच्या पिठाचा वापर केलेला नाही, त्यामुळे कसलं टेन्शन नाही। फक्त मुगाचं डाळ आणि तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि थोड्याशा भाज्या। हे थालीपीठ बघा तुम्हाला मी मोडून दाखवते। आणि हे थालीपीठ बघा तुम्ही पुदिन्याच्या चटणीसोबत, टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता। आणि ते जरी नसलं तरी तुम्ही बघा हे नुसतं सुद्धा खाऊ शकता, खूप छान आणि चवीला लागतं। घरात तर सर्वांना आवडलेलं आहे बघा हे थालीपीठ। तर आजच्या मुगाच्या डाळीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, बनवून बघा। धन्यवाद।